हरि हरि तुम्हें मनारे सब हरे हरे
अनेक नका करू सवालाची बरी हरी हरी तुम्ही म्हणारे
सकळ तेनी माया जाळ अनेक नका पडू गबाळाचे भरी किंवा अनेक नका काही गबाळाचे भरी तेथे आहे थोडे नागन वाहे तुळशीदळ पाणी जोडा हात म्हणावे पतित अनेक नका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोडी नागन तुका म्हणे हात कथेचा सागर नामासाठी पार पाडविला अनेक नका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोडी नागन गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत सदृशं तत्वश्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीत त्रिगुणरहितं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि ज्यांचे केल्या स्मरण होय विद्यांचे अधिकरण हे जीवन गोष्टी शरण महायोगपीठे तटे धीमरत्या भवकुंडले काय जाते समागततिष्ठतमानंद स्कंदं सर्वभलिंगं भजे पांडुरं देव सुतं देवं तं सुश्यामो मतं देवकी परमानन्दं कृष्णं कैलासराणा शिवचंद्रमौली खंडमाता मुकुलादी भागीन सिंधू शंभो मनपूर्णकारी सर्वमंगल मंगलेशे भगवान साधिकेश रमेश नारायण नमोस्तुते पांडुरंग परमात्म्याचे नतमस्तक होऊन संत बाळूमामाच्या ते नतमस्तक होऊन आजच्या असणाऱ्या कीर्तन शिवायला सुरुवात करायची आहे आणि म्हणून चालू असलेला अखंड नामचिंतन सोहळा कुठलंही कार्य असं कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह कारण काय तर संत बाळूमामा मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा वर्धापन सोहळा कितवा 9वा अशा 9व्या वर्धापन सोहळ्याच्या सप्ताहातील आजच्या असणाऱ्या 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेचं पुष्प संत बाळूमामाच्या अर्पण करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराला मिळालं आहे म्हणून मद पामरा हे काय पायाची वाहन पायीवरी आणि म्हणून सेवेसाठी घेतलेला अभंग जगत जगद्गुरु वैरागीची महानिवृत्ती हिंदवासी वारकरी संप्रदायाचे कळस तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील हार नाही 4 चरणाचा कुणाच्या पाठातील कुणाचा कानपाठ असणारा असा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे जर जीवन जगत असताना अत्यंत दुःखाची निवृत्ती करायची परमानंद सुखाची प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं चिंतन केलं पाहिजे काय केलं पाहिजे तुम्हाला आम्हाला दुःख भोगावं लागतं त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण म्हणजे माया मायेमुळं जीवपणाला विसरला त्याच्यामुळं खोट्याला खरं वाटलं खोट्याला खरं वाटल्यामुळं जीवाला दुःख भोगावं लागलं त्या मायेचं निरसन करायचं असेल तर पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे बघा तुम्ही एखाद्या घरी गेला आणि त्याच घरचं पाटील असते पहिलं होतं या बसा राम राम आता तसलं राहिलेलं नाही तुम्ही गेले तिथं सांगा कुत्र्यापासून सावध राहा तुम्ही जर त्यांच्या घरी गेला तर ते कुत्र तुमच्या अंगावर येत अंगावर आलं कुत्र तुम्ही हाड म्हणलं तर ऐकल का ऐकत त्यासाठी काय करावं लागल त्या कुत्र्याच्या मालकाला हाक मारावं लागलं तस हे जी भगवंताची निर्मित माया आहे सत्व
कोणापासून निर्माण झालेली माया ज्याच्यापासून निर्माण झाली त्याला हाक मारावी लागेल. म्हणून म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे तेने माया जाळ तुटतील. भगवत चिंतनाशिवाय दुसरा मार्ग सुखरूप नाही. जर तुम्ही इतर मार्गाचा अवलंब केला, योग याग विधी जप तप केलं तर तुम्हाला कष्ट होतील, तुम्हाला दुःख होईल, पण फायदा होणार का होणार नाही? कारण त्याच्यासाठी लागणारी शरीर सामुग्री, त्याच्यासाठी लागणारं वैराग्य ते आपल्यापाशी. म्हणून अनेक नका पडू गबाळाचे बरी त्याचे आहे थोडी. ते म्हणजे मग काय केलं पाहिजे? हरी हरी चिंतन करा आणि फक्त एक पान देवाला अर्पण करा. तुळशीचं पान आणि पाणी देवाला काय सुद्धा लागत. भावे तुळशी दळ, त्याचा पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. नुसतं तुळशी दळ म्हणलं का भावे, परमार्थात भाव महत्वाचा आहे. महाराज परमार्थ कसा केला, किती केला ह्याला किंमत, परमार्थ कसा केला ह्याला किंमत आहे. महाराज किती कीर्तन ऐकली ह्याला किंमत, कीर्तन ऐकली कशी त्याचं आचरणात किती आलं. सप्त्यात 2-3 महाराजांनी विचारलं सप्ताह कितवा आहे? सगळ्यांनी सांगितलं 9वा. त्यांनी सांगितलं 9 सप्ताह झालं. 9 सप्ताह 63 महाराज 2-2 तास बोंबलून गेलं तरी आपल्यात फरक पडला. सगळ्यांनी सांगितलं नाही आणि खरंच आहे ती. काय महाराज 9 वर्ष झालं बाळूमामाचं एवढं भक्त मंडळ आहे. 2 टाळी उभं राहायला पाहिजे होती. पण रेखा पुढे घालून काय हरकत नाही, आवाज वाईट द्या. ते गुप्त दिल्यावर आमच्याकडे काकडा घ्या, हरिपाठ घ्या, नाही कीर्तन करा. आम्ही नुसतं तिकडं भात शिजवायला आणि चपात्या करायला. आणि म्हणून सांगितलं परमार्थात भाव श्रेष्ठ आहे. भावे तुळशी दळ पाणी थोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. मी पतित आहे म्हणायचं आणि कमीपणा घ्यायचा. परमार्थात अहंकार चालत नाही. म्हणावे पतित वेळोवेळा एवढंच तुम्ही केलं तर ह्या भवसागरातून तो परमात्मा पार करतो. तो का? कारण तो कृपाळ आहे, तो दयेचा सागर आहे. तो का म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावलेलं. जास्त करायची गरज नाही. अभंगाचा सरळ सरळ बाबा पंढरपूर परमात्म्याला संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु संताची
म्हणून आज असणारा एकादशीचा दिवस, आजच्या एकादशीला फार महत्व आहे. का महत्व आहे तर आजच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला रणांगणाच्या ठिकाणी 700 श्लोकाचा उपदेश केला. त्याचं नाव गीता जयंती. जगातील एकमेव ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाची जयंती होते, इतर कुठल्याही ग्रंथाची जयंती होत नाही. कारण का, भगवंताच्या मुखातून वदविला गेलेला तो ग्रंथ आहे. हा, कारण का गीता रूपी प्रश्न अर्जुनशी स्वमुखे विष्णू सांगत असे आपण. गीता हा प्रश्न अर्जुनीशी स्वतः भगवंत आपल्या मुखातून तो असणारा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता आजच्या दिवशी अर्जुनाला सांगितले. म्हणून आज गीता जयंती, सर्वत्र गीता जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, तैसा वाजुलास विस्तारू गीतार्थेशी ईश्वरू आनंदाचा आवरू मांडू जगा. श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण ज्ञानोबरायांनी त्या 700 श्लोकाचं 9000 ओव्या केल्या. त्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी. छोटा आहे पण तो ग्रंथ महान आहे. कारण जीवन कसं जगावं गीता शिकवते आणि कसं मरावं भागवत शिकवतो. परीक्षित राजाला 7च दिवस उरलं होतं, म्हणून भागवत 7 दिवसात का सांगते ती, परीक्षित राजाला 7च दिवसात उद्धार झाला. म्हणून आयुष्यात आल्यानंतर भागवत ऐकावं, पण ऐकून आचरणात आणा. नुसतं ऐकून चालत, माणसं ऐकून ऐकत नाही ती. आणि असणारा छोटा ग्रंथ अमेरिकेला शिकागो धर्म परिषद भरली. आपल्या हिंदू धर्माचं प्रत्येक पुढारी म्हणून ऋषी मुनी म्हणून त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद गेले. त्यांचं मोठं मोठं ग्रंथ ते आपलं लहान छोटीशी गीता वर ठेवली. त्यांना वाटलं एवढा छोटा ग्रंथ वर ठेवला. विवेकानंद म्हणले, आमचा ग्रंथ हे सगळ्या ग्रंथाचा खोळसा नाही. ते काढला पुन्हा खाली ठेवला. ते म्हणजे आता सगळ्या ग्रंथाचा आधार आमची श्रीमद भगवद्गीता आहे, की जे आम्हाला बंधू भावाचं शिकवण देते. आणि मग सगळ्यात प्रत्येक पंडितांना त्यांचे टायमिंग दिलं. स्वामी विवेकानंदाला ते भगवे कपडे मुंडासं बांधलेलं ते बघून त्यांना फक्त 2 मिनिटं दिलं. आणि स्वामी विवेकानंद बोलायला उठले आणि त्यांनी 2च शब्द उच्चारलं. सगळी म्हणायची लेडीज अँड जेंटलमेन, स्त्रिया आणि पुरुष म्हणून उपदेश करायची. आमचे विवेकानंद उठले आणि त्यांनी सांगितलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू भगिनीनो. एवढंच 2 शब्द उच्चारलं. टाळ्यांचा कडकडाट झाला. महाराज किती वेळ बोलले स्वामी विवेकानंद, तरी सुद्धा सभेत कोणी बसा म्हणलं. एवढा अधिकार गीता ग्रंथाचा आहे. आणि त्या स्वामी विवेकानंदला ते सभा झाल्यानंतर एक स्त्री आली आणि त्यांनी सांगितलं, मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंद सांगितलं, माझ्याबरोबर लग्न तुला का करायचं आहे. त्यांनी सांगितलं, मला तुमच्यासारखा हुशार आणि देखणा पती मूळ पाहिजे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुला जर माझ्यासारखा देखणा, माझ्यासारखा हुशार मुलगा पाहिजे असेल तर तू मला मुलगा मान, मी तुला आई मानतो. ही शिकवण आमच्या हिंदू धर्माच्या आहे. त्याचा मुख्य ग्रंथ गीता आहे. आणि त्या गीतेची आज जयंती. म्हणून आजची एकादशी फार महत्वाची आहे. आजच्या एकादशीचं नाव काय आहे? मोक्षदा एकादशी. आजच्या एकादशीचं व्रत केलं तर मोक्ष मिळतो. कुणाला? करणाऱ्याला नाही, पूर्वजांना. ते वैखानस नावाचा राजा होता. राजा अत्यंत धार्मिक होता. सगळ्या विधी पार पाडायचा. प्रजा सुद्धा अगदी धार्मिक होती, कुणाला अडचण नव्हती. त्या राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याचं वडील नरकात नरक यातना भोगतोय असं स्वप्न पडलं. ते हाका मारतंय राजाला.
कशासाठी? तर माझ्यासाठी काहीतरी पुण्य कर म्हणजे मला ह्यातून सुटका होईल. काय पडलं? स्वप्न पडल्यावर राजा बेचैन झाला. एवढं सगळं चांगलं असताना मला स्वप्न का पडलं? पंडितजी बोलवलं, सगळ्यांनी विचारलं, ते सगळ्यांनी जे मार्ग सांगितलं ते केलं, पण राजा समाधान झालं नाही. राजा पण एका ऋषी मुनीकडे गेला, डोंगरावर मुनी राहत होते, तिकडे गेला. ती हिरवळ बिरवळ सगळं बघितलं, राजाला समाधान वाटलं आणि राजा मुनीच्या समोर जाऊन बसले. मुनी तत्वज्ञान सांगत होते, त्यांचं दर्शन घेतलं आणि मुनीने विचारलं, तुला काय संकट आहे? ते सांगितलं, मला असं असं स्वप्न पडलंय. मुनीने अंतर्ध्यान पावलं, अंतर्ज्ञानानं जाणलं. त्यांनी सांगितलं, तुझ्या वडिलांना अनेक स्त्रिया बायका होत्या, पूर्वी अनेक बायका करायची, आता अनेक स्त्रिया होत्या. त्यातल्या एका स्त्रीची इच्छा अपुरी राहिली आणि त्या स्त्रीचा तळतळाट तुझ्या वडिलाला त्याचं पाप भोगावं लागलं. आणि ते जर पाप घालवायचं असेल तर तू उद्याची मोक्षदा एकादशी कर. त्या एकादशीचं पुण्य वडिलांना अर्पण कर, तुझ्या वडिलांची सुटका होईल. त्या राजाने आचार्याचं व्रत केलं आणि त्या वडिलाची पापातून सुटका झाली. एवढं महत्वाच्या एकादशीचं झालं. म्हणून सांगितलं एकादशी ही प्रत्येक जीवाने केली पाहिजे. एकादशी नियम सांगितलं, दशमीला 10 वस्तू त्याग आहे, एकादशीला 11 वस्तू त्याग आहे आणि द्वादशीला 12 वस्तूचा त्याग आहे. एकादशीला मुलांना इकडे पोरांना इकडे मंडपात येऊन बसा बरं व्यासपीठासमोर. दशमी दिवशी एक टाइम जेवण करायचं. टुकडी इकडे आगाऊपणा करणारा बोलणाऱ्याला इकडे समोर समोर इथे येऊन बसा. दशमी दिवशी एक टाइम जेवण करायचं. एकादशी दिवशी निराहार राहायचं. लय भूक लागली तर फळं खायची, फल आहार सांगितला. त्याचा अपभ्रंश केला फराळ. कालच महाराजांना सांगितलं, गाढवावणी चर फराळ सांगितलं, अपभ्रंश केला आपण. आणि ती प्रत्येक एकादशीचं पुण्य वेगळं आहे. तुकाराम महाराज सांगतात, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर निशी मुखे नाम. अशी एकादशी आपण करायला केली पाहिजे तर ते एखादं फळ मिळतं, नाहीतर एकादशीचं फळ मिळत नाही. म्हणून आजच्या असणारी मोक्षदा एकादशी आणि त्या निमित्तानं शेवटचा घेतला अभंग जगतकल्याणी जगद्गुरु वैराग्याची महामेरू तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील उपदेश कर्तृत्वाचा अभंग आहे. विठाल कारण का आपल्याकडे टाइम कमी आहे. आधीच कीर्तन कितीला चालू झालं आपलं. आणि मग उपदेश करतात तुकाराम. आता उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, काय करावा, कसा करावा, उपदेशाला अधिकार पाहिजे. कुणाला बी करून उपदेश चालत नाही ना. बघा तुम्ही 2 पालत्या गाजरी होत्या. पालत्या गाजरी एकीवर 7ची मोटर लावली, एकीवर 5ची मोटर लावली. एकीवर 7ची, एकीवर 5ची. कोणचीनं बदल महिला मंडळ 7ची ना 5ची ना उंचीनं सुद्धा भरणार. कारण घागर कशी आहे, पालती आहे. म्हणून पालत्या घागरीवर पाणी. विठाल गीता सांगितली. का सांगितली? अर्जुनाचा अधिकार होता म्हणून गीता सांगितली, अन्यथा सांगितली नाही. आणि म्हणून उपदेश करत असताना उपदेशाचा प्रकार सांगितलं. एक प्रभू समेत उपदेश, एक कांता समेत उपदेश आणि एक गुरु समेत उपदेश. वेद सुद्धा उपदेश केला वेदाने. पण वेदाने केलेला उपदेश, वेदाने दावलेला मार्ग, त्यांनी मार्ग दावला पण त्याचं काठीण्य दावलं नाही. मार्ग दावला नुसता पण काठीने दावलं नाही. समजा आपण कामाला गडी लावला, समजा तात्याने मला कामाला सांगितलं काय, ते म्हणले 500 रुपये हजेरी कामाला गिळतात. ते सांगले इथली माती उचला आणि त्या तिथं टाकायची.
मी त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणले, हे एका दिवसाचं काम आहे. ते म्हणजे कधी बी टाकून जावा. लवकर टाकून जाण्यासाठी बारक्या पाठीनं माती उचलल का, मोठ्या पाठीनं माती उचलत असताना शेवटची पाठी उचलताना कंबर काम 2 तासात झालं. पण घरी गेल्यानंतर घरच्यांनी सांगितलं लगेच डॉक्टरकडे जावं. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर म्हणले ह्याचा फोटो काढावा, सलाईन लावावं. डॉक्टरनं 1500 बिल केलं. 1500 बिल केल्यानंतर मी महागारी आलो, तात्याकडे गेलो. तात्याला म्हणलं द्या 1500. किती तात्या 1500 देते का? तात्या काय म्हणते, तुला सांगितलंय तसं वेदारी मार्ग लावला, पण त्यातलं काठीण्य सांगितलं किंवा त्याला ते जबाबदार नाही. सांगितलं कांताचा उपदेश, पत्नी सुद्धा उपदेश करते का नाही? पहिला म्हणलं मी बचत गटी म्हणणार नाही, नाहीतर लाटक्या बहिणी नाही म्हणणार मी. बघा तुम्ही, ती लगेच म्हणते भाऊजीची इस्त्री मोडत नाही, तुम्ही किती काम करता, आलेले पैसे बँकेत भाऊजीच्या. म्हणून म्हणले आपल्या 2 पोरा काय तर किती दिवस तुम्ही कष्ट करणार. मग ती म्हणती मी सांगते तुम्ही ऐका, तुम्ही वेगळं निघा आणि वेगळं निघून संसार ऐकायला पाहिजे का? पत्नीचं सुद्धा ऐकावं. तुलसीदासाने ऐकलं. तुलसीदास महान रामायणाचा तुलसीरामा ग्रंथ लिहिला. महान कवी झाले. कुणामुळे झाले? पत्नीच्या उपदेशामुळं. तुलसीदासाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तुलसीदास दररोज पत्नीच्या मागं पुढं आणि मागं पुढे तिची काय करत, तिला करू लागायचं, स्वयंपाक करू लागायचा, धुणं लागायचं, सगळं करू लागायचं. एके दिवशीला माहेरची हे आली, तुलसीदास बाहेर गेलते. त्याची आई म्हणजे पट्टीशी घेऊन जावं, ती आलं तरी घेऊन जावं देणार. हे लय अवघड आहे. 25 वर्ष तुम्ही जरी पोरगं सांभाळलं, लगीन झाल्यावर तुमचं ऐकल काय? ऐकत आधी फोनगाड बांधायचे आपण. हे लगीन झालं की आपलं ऐकणार. अपेक्षा ठेवली की जीवाला दुःख आहे बरं का. त्यामुळे अपेक्षा नाही ठेवली की जीवाला दुःख, हे समजायचं. ते तिथंच ऐकणार. ते म्हणजे घेऊन जावा म्हणलं, ते घेऊन गेलं. हे आलं माहूतनं, म्हणजे ती कुठे गेली, ती कुठे गेली. ते म्हणले का, म्हणजे मला चहा कोण द्यायचं, मला जेवण कोण द्यायचं, तुझं सासरी घेऊन गेले. म्हणजे आता माझं कसं होणार? ते म्हणजे 25 वर्ष कसं जातं. ते झोपेना म्हणल्यावर संध्याकाळी उठलं, धोधो पाऊस चालू होता. संध्याकाळी उठला आणि निघालं सासरवाडीला. त्याच्याकडे नदी वाहत होती, नदीला थोडून पाणी आलेलं. आता पलीकडे जायचं कसं? त्यांनी नाव दिसली त्यांना आणि त्याच्यावर बसून ते पलीकडे गेलं. आणि पलीकडे उतरल्यावर लक्षात आलं हे नाव नाही, प्रेत आहे. काय आहे? प्रेत आहे. पत्नीला वेडा होऊन ते गेलं, प्रेतावर बसून गेलं. तिथे गेल्यावर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आहे म्हणले. मग आता पायपाला धरून वर जायचं, तर तिथे दावं दिसलं. मला हे तिनं सोडलं. त्या दाव्याला धरून वर गेलं आणि वर गेल्यावर लक्षात आलं ते दावं नव्हतं, साप होता. रूम मध्ये गेल्यावर ते म्हणले एवढ्या रक्त आला. ते म्हणले आलो म्हणले, मला काय कर्म ना म्हणले. ठीक आहे म्हणले, पण एवढं धोधो पाऊस चालू आहे. ते म्हणले नाव समजून आलो, ते प्रेत होतं म्हणले. बरं वर कसं आला? दोर समजून वर आलो, पण ते साप होता. तिने सांगितलं तुम्ही एवढं वेळ झाला, एवढं जर देवासाठी वेळ झाला असता तर तुमचा उद्धार झाला. नाशिवंत शरीरासाठी तुम्ही एवढे वेळ झाला, तेवढं तुम्ही देवासाठी वेळ व्हायला पाहिजे. झाक दिशी डोक्याची झाक उतरली आणि प्रभू रामचंद्राच्या नामचिंतनासाठी ध्यास घेतला आणि महान कवी तुलसीदास बनले. कुणामुळं? पत्नीनं स्व उपदेश तसा असला
कापोराच्या वाते ओझळल्या या पद्धतीनं कापून शिल्लक आहे स्वरात तसं तो उपदेश ऐकला सर्व विकार नष्ट झाले महाराज. आणि म्हणून पुढं सांगितलं की गुरु उपदेश सांगितला ते म्हणजे संतांचा उपदेश. संत तुम्हा आम्हाला उपदेश करतात का करतात तर ते सांगतात की तुम्ही ज्यासाठी जन्माला आला त्याचा आपण फायदा केला पाहिजे किंवा ते आपल्याला कळलं पाहिजे म्हणून ते आपल्याला जागृत करतात. नवे नवे ते आपल्याला जाग करतात. संत कुणाला जाग करतात? संत देवाला जाग करतात, संत संताला जाग करतात आणि संत जीवाला जाग करतात. विठाल संत देवाला जाग करतात. केले उपकार सांगो काय, केले उपकार सांगो संत उपकार करतात, देवावर करतात, जीवावर करतात आणि संतावर करतात. देवाला सुद्धा जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उठा पांडुरंगा प्रभात समोर पातला, वैष्णवांचा निळा गरुडा पारी दाटला. संत संतांना जागा करतात. संतांना उठा उठा साधू संत साधा पुढे हित, गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत. संत जीवाला जाग करतात. उठा जागे वारे
स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा, याच देहाला आल्यानंतर मुक्त होता येतं. मला सांगा, जन्म चुकतो का मरण चुकत? जन्मलेला मरावं लागतं का मरावल्याला जन्मावं लागतं? जन्मलं की मेल्यानंतर जन्म घ्यावा लागतो असं त्याच्यासाठी देह आहे. आयुष्यभर चिंतन केलं आणि मृत्यू समय जर ते चिंतन घडलं तर सायुज्य मुक्ती आहे, पुन्हा जन्मावं लागत नाही. म्हणून जन्म चुकतो, मरण चुकत नाही. प्रत्येक जन्माला आलेला मरणार आहे, कुणी सुद्धा अमर नाही. मला सांगतात हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं. काय सांगितलं? हरी हरी. एवढं सोपं कसं सांगितलं? नुसतं हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं सांगितलं. कुणाला सांगितलं? सगळं म्हणजे सगळ्यांना सांगितलं. का सांगितलं? कारण का प्रत्येकाची धडपड कशासाठी? सुखासाठी. मजा लागी दुःखावे ऐशे भावे ना कोण्याही. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मिळलं का? होता त्या मिळलं का सुख? मिळलं नाही. पण वड का? आशा आशा. जन्मल्यापासून मरेपर्यंत दुःख आहे महाराज, पण त्याची आशा सुटली, ते पोटातल्या गर्भापासून आशा सुटली नाही. पहिल्या महिन्यात ते जे पाण्याच्या थेंबावर असतं, दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात ते थोडं थोडं मोठं होतं, चौथ्या पाचव्या महिन्यात त्याला सजीव अवयव फुटतात, 6व्या 7व्या महिन्यात ते पूर्ण तयार होतं आणि 7व्या महिन्यात त्याच्यावर संस्कार घडतात. काय घडतात? संस्कार. आज नवीन पिढी इकडे येत नाही का? त्याचं कारण ते आहे का? ते संस्कार राहिले नाहीत. का राहिले नाहीत? ते आमच्या जिजाबाईच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले. का जन्माला आले? कारण का? तर ते गर्भात होते त्यावेळेस त्या दांडपट्टा फिरवायच्या, घोड्यावर रकेट करायच्या, धनुष्यबाण चालवायच्या, नवे नवे ते रामायण महाभारत वाचायच्या. आता रामायण महाभारत राहिलंच नाही, नुसतं मोबाईल आहे. काय? आणि खरं सांगा, पुरुषापेक्षा महिलांना मोबाईल जास्त पाहिजे. खरं का नाही? नुसते मोठं झाले. आमची बायको म्हणजे वांग्याची भाजी कशी झाली? नाव चांगली झाली. कशी काय केली? म्हणजे युट्यूब वर बघून. काही खोटं सांगत आहे ते. असं खोटं कसं सांगेल माणूस? ते इतक्या ह्यान झाले माणसं मोबाईल मध्ये. इतका मोबाईल त्याच्या घरी गेलो ती लिखून म्हणते, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. म्हणजे असं का म्हणतंय? तर ते डोकं फिरवलं, हँग झाले मोबाईलला माणसं. जिथं जाईल तिथं मोबाईल आहे. माणसा पत्नी लांब असेल पण मोबाईल. हे बाथरूम मध्ये सुद्धा एक जणाला बाथरूम मध्ये फोन आला. ते मला काय करतो? ते म्हणला बसलोय. समोरच्याला विचारलं नाही बसून काय करतो. लय अवघड झाले. आणि ते बाहेर आलं, वाकून झालं. घरच्याला वाटलं आवकलं काय की त्याला गाडीत टाकून दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेलं, डॉक्टरने घेतला आत. ते पडदा म्हणला, त्यांना म्हणला हा बाहेर म्हणला. आणि ती त्यानं ती स्टेटस्कोप पाहिला आणि तपासा लागलं. त्या कानाखाली एक लागली. कुठे म्हणला? ती म्हणला मी कोणी गेलो कुठे म्हणला? ते म्हणला बघ काय झालंय. त्याचं शर्टाचं बटन कारण का? हे मोबाईलचं परिणाम आहेत महाराज.
ते काल त्या मानेवाला कीर्तनाला गेलो. ते एक लेकरू सारखंच रडायला लागलं. तिला म्हणलं काय रडतंय? ती म्हणली जीवाला रेंज नाही. का म्हणजे ते मोबाईल मागतंय ना सारखं, लय अवघड आहे. आणि मग ते संस्कार कुठं होतात? गर्भात होतात. ते गर्भात मोबाईल टीव्ही हे सगळं ते बघतं. ते पुन्हा इकडे येत नाही, कीर्तनाकडे येत नाही नाचाय. त्याचा एकच कार्यक्रम बजाव. ते तिकडे नसतं, इतकं नसतं, इतकं नसतं. ते पॅन्ट फाटस्तोर नसतं तिकडे. हा का ते इकडे येत नाही. एक जणाची स्टाईल बघितली मी. त्यानं पूर्ण ऊन केला शर्ट आणि मागणं खाली सोडला. त्याला म्हणलं ही काय फॅशन कुठली आणली असली? ते मला गप्पा मारा, तुम्हाला काय करायचं म्हणून मला कीर्तनात सांगायला. ते अशी का फॅशन केली? ते म्हणला मला लय नाचू धगलो, ते शर्टावर चहा सांडला पुढं म्हणून ते हिम केलं मला दिसून म्हणून. बरं पुढे मग मागणं हिम करायचं ना. नाही म्हणला मागणं खाली सोडायची गरज होती. म्हणलं का होती? नको तिथे पॅन्ट फाटली म्हणला. म्हणजे पॅन्ट फाटतो नसतेली पण इकडे येत. हा इकडचा अधिकार काय महाराज? कीर्तन चांग, कीर्तन चांग हो या अंग. इकडे ताकद आहे महाराज. चांगला ऐकायला हितच आहे तेवढं. पण लोक व्हॉट्सअप मध्ये, इंस्टाग्राम मध्ये, युट्यूब मध्ये गुंतली तिकडं. ते बोट फिरवण्यात गुंतली. आपला विषय काय आहे? कुठं होतो आपण? नाही मला सांगितलं पालती. आपला विषय काय आहे? जीवाला सुख मिळत नाही पण आशेवर जगत आणि त्याला गर्भात दुःख आहे. आपण कुठं होतो? गर्भातल्या दुःखावर होतो. ते इतकं दुःख गर्भात आहे त्या मातेनं आंबट तिखट खाल्लेलं ते कुणाला भोगावं लागतं? गर्भाला भोगावं लागतं. ती मनात म्हणतं एकदा ह्यातनं बाहेर पडू दे. मग सुख मिळालंच, एकदा बाहेर पडलो की ते एवढं दुःख बघतो, एवढं दुःख बघतो देवाला विनंती करतो. एक वेळ या दुःखा वेगाळे, एक वेळ काय म्हणलं ती? आठवीनं हा माझा बाहेर असतो. बाहेर आलं की ते रडतं. बारक पोरग रडतं ना. आपला हात जन्मलेला की बाहेर आलं की
रडत ते का रडत मी असं म्हणलो मग आता बाहेर आलं जन्म झाला पुन्हा सुखायला अजिबात सुख नाही. त्याला ती नाहू घालायची असती ती 60 वर्षाची असते. किती वर्षाची? काम करून हात कसा आलं असतं रट आलं असतं रट. ती पाणी सानायचं तिनं म्हणायचं टाक गरम. ते हात घालते ना ते म्हणते टाक गरम टाक गरम. आता हे ज्या हाताला पळत नाही त्या बाळाचं कातड केवढं असेल ते गरम पाणी ते इतकं बोंबलत पण ते नाव लय भारी घालते त्या बाया. ते एक हात हेकडं एक हात हेकडं एक पाय हेकडं पाय चारी पायाचा पुन्हा मुठा आणि वरण गरम पाणी ते असं बोंबलत त्या पाण्यात टाकल्या झोपत. ती म्हणती बघ बरं म्हणती किती छान झोपले. कशामुळे झोपलं? गरम पाण्यात. ते गरम पाण्यामुळे झोपते त्याचं एवढं हाल झालं म्हणून ते म्हणते ह्यातनं थोडं मोठं झाल्यावर हे दुःख कसं कसं मोठं होतं. पुन्हा शाळेत जायला बालवाडीला नेताना घरची मारते ती आणि तिथं गेल्यावर शाळेतली बाई मारते. मग ते तिथं बालवाडीत बसत म्हणतो त्यांच्याकडे बघतो पहिलीच जाऊ दे म्हणतो पहिलीत. मग ह्यातनं मोकळा झालो आणि ते पहिलीच जात. खरं सांगितलं तर लहान लेकराला वळण लावायला तेवढंच वय असतं. 5 वर्षापर्यंत लहान बाळाला मारायचं नाही आणि 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत त्याला मारलंच पाहिजे. त्याला वळण लावलं कारण जीवाचा स्वभाव आहे महाराज. जीव सांगितलेला ऐकत नाही पण अनुकरण करतो. काय करत? जशी मोठी माणसं वागते ती तसं ते अनुकरण करत. मला सांगा पहिली हाय दुसरी हाय हायस्कूल हाय B.Com हाय BAMS हाय MBBS हाय LLB हाय शिवाय द्यायची शाळा आहे का? शिवाय द्यायची लेकर शिवाय देते कुठे शिकते ती? ते घरी शिकते ती. कसं शिकते ती? ते त्याचा बाप घरी आला का त्या पोरा देखत आईला शिवाय देत. कुणाला शिवाय देत? आईला शिवाय देत. आणि बाप बाहेर गेला तर त्या पोराची आई त्या बापाच्या माघारी कुणाला शिवाय देते? बापाला शिवाय देते. कुणापाशी देते? त्या म्हणल्यावर माना ठरवल्या मला तिकडे हे पोरग शिव्या कोणाच्या ऐकत? दोघाच्या ऐकत. दुसरीशी गल्ली शिव्या देत. कारण का आमच्याकडे संस्कार राहिले नाहीत महाराज. आमच्याकडे ज्ञानेश्वरी नाही, आमच्या घरी गाथा नाही, आमच्या घरी काय चिंतन नाही महाराज. ते आपल्या घरी पाहिजे. आपल्या मुलाला गाथा कळली पाहिजे, आपल्या मुलाला ज्ञानेश्वरी कळली पाहिजे. ते आपल्या मुलाला कळत ते आपलं अनुकरण करतात. नवे नवे तुम्ही जाणती माणसं सुद्धा सांगण्यापेक्षा क्रियेचं अनुकरण करतात. बरं एक हात वर करा भजन करतात. हात वर करा. नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय. आता ऐका मी काय सांगितलं होतं? अनुकरण करते बरोबर आहे का? मी किती हात वर घे सांगितलं? किती सांगितलं? 1. आणि मी 2 हात वर केलं गेलं. तुम्ही काय केलं? म्हणजे सांगितलेलं ऐकलं का अनुकरण केलं? अनुकरण केलं.
आणि म्हणून ते अनुकरण करते ती लहान मुलं सुद्धा तुमचं अनुकरण करते ती म्हणून त्या मुलांना वळण त्याच वयात लावलं जातं. पण हे जर बघितलं आम्ही तर तुम्ही लागू त्या पोरांचं 10 रुपये मागितलं शाळेत जायचा म्हणला बाप म्हणतो उद्या दिन आज नाही तो ते रडतं ते म्हणतात मला 10 पाहिजे तर ते म्हणतं आज नाही कारण त्याला त्या 10 रुपयाची किंमत कळायला पाहिजे ना पैसे कसं द्यावं हे कळलं पाहिजे. ज्यांनी आयतं पैसे कमवून ठेवलं का ते भाकरीला महाग झाली म्हणून पोराशीला आयतं कमवून ठेवायचं ते देत नाही. त्याची बायको म्हणती द्या म्हणती एकच आपल्याला कुठं धायती तरी स्वाती म्हणत नाही आणि ती बाहेर गेलं की कपाटातून 100 काढती आणि त्या 100 म्हणती तुझा बाप तसाच आहे काय म्हणते बाप त्याला 100 त्याचा मी ते या वयात मुलाला मारलोच पाहिजे. कुठं पतोर 12 वर्षाचं असतं 12 वर्षाच्या पुढे तुम्ही त्याला मारा गेला तर ते ध्यानात ठेवत आणि ते पुन्हा त्याचा वस्पा करत ध्यानात ठेवून. म्हणून ज्या त्या टायमाला ते संस्कार घडले पाहिजे. हे म्हणतं बर म्हणतं आता थोडा मोठा झाल्यावर हे सुद्धा दुःख कमी होईल. मग ती पुन्हा कॉलेजला जातं. कॉलेजला गेल्यावर कॉलेजला शिकत असताना मग ती त्याला पुढच्या पोरांचं ध्यान येतं. कोण काय करते कोण काय करते कोण शिकलंय कोण बेगर शिकलंय कसं बस शिकत आणि पुन्हा त्याला वाटतं आता मला नोकरी मिळाली. शिकून तर एक प्रॉब्लेम आहे काय नोकरी मिळाली तर बरं नाही मिळाल्यावर लय अवघड पुन्हा. मग ते शिकून पुन्हा त्याला आणि पुढची आशा आहे नोकरी मिळाली नोकरी लागला पुन्हा आशा आहे नोकरी मिळाली पण पोरगी कोण देतय का त्याची महाराज मंडळी लय बोलली बरोबर आहे त्यांचं तर काय चुकीचं आहे काय. मला सांगा पोरीचं लगीन बापाच्या हातात आहे राहायच्या बापाच्या हातात आणि आज अशी परिस्थिती झाली पोराच्या बापाचं चेहरे उडवलं झाले ते आणि पोरीच्या आणि एवढं तू प्रत्येक ठिकाणी म्हणते ती महाराज पोराचं लगीन करायचं आहे एखादी पोरगी पोराचं लगीन करायचं तुम्ही फिरताव एवढं आता काय बघावं. आणि ते एखाद्याला विचारलं करायचं आहे तुझ्या पुरुष लगीन तुला घरच्या विचारून पुन्हा यांची आमची शिकवायचे अजून माझ्याकडे आला मला त्या काकूला विचारा म्हणला पुरुष लगीन करायचं आहे का तिच्या वडिलाला विचारा पुरीच्या त्या पुरीच्या वडिला विचारून लगीन करायचं आहे काय ती म्हणला हे माझ्यापाशी काय आहे म्हणला. मग बायकोला विचारावं लागलं ते बायकोला विचारलं म्हणलं काय झालं करायचं नाही म्हणते म्हणला का माझी शिकवायची आहे बरं शिकवायची आहे. मग पुन्हा ती काकू गाठ पडली काकू ठकूचं लगीन ती म्हणजे करायची महाराज ते म्हणलं काल मालक कसा म्हणला त्यांना काय करते म्हणजे करायचा पण काय पाहिजे काय तर 10-12 एकर जमीन असावी. आता आहे बाबा 12 एकराचा उतारा कोणाचा 2-2 एकराने काय करायचं ते आमची ऐकत नाही ती. त्याला जर म्हणलं मोठा लाट भोका गळ्यात माळ घाला आणि टाळी घेऊन उभा राहा लगेच ते लगेच मध्ये त्यावरून माझ्या संकेत आहे गळ्यात माळ आहे टाळ आहे पांढरी कपड पण ती इकडे यायला तयार नाही तिला. आणि मग ती 10-12 एकर जमीन पाहिजे मग आणि नोकरी पाहिजे 5-50 हजाराची आणि एकटं पाहिजे 2 पोरं चालत नाही ती आणि पोराला आई नसलं आई बाप नसलं आठवड्या गेला म्हणजे महाराज कुठे ठापा लागला का लागला गे
नोकरी हाय म्हणून 10-12 नोकरी आहे. जमीन 10-12 एकर. पोरग एकटाय आई बाप नाही तर मग बरं आहे म्हणजे. पण पोराची आट आहे ते म्हणजे काय त्या पोरीला आई नसली पाहिजे बाबा म्हणजे. आणि काय आत्महत्या करावी काय आता त्या पोराने काय करावं. विठाल आपला विषय काय चाललाय. हे नुसतं दुःख आहे. पण आशेवर जगतोय. कशावर जगतोय. आता आपल्या एवढंच आपलं कीर्तन सोडायचं आहे. विठाल कसं कसं मोठं होतं आणि ते लगीन होत. कशा काय होत. आता लगीन व्हायला चुकायला आहे का. मग तर लय फजिती लगीन झाल्यावर. लय फजिती. ते बरं वाटतं लगीन झालेलं. ते कसं आहे माहित आहे का. पावसाळ्यातल्या माळावरचा डान्स करा. पावसाळ्यात पाऊस पडला किती हिरव असतं ती. ते पाहायला सुद्धा तोच तसं लगीन झालं असतं. त्यानं सांगत ती ऐकती. जाग्याला पाणी जाग्याला काय सगळं जाग्याला. काही दिवस गेलं याला मागून घेऊ लागतं. आणि पुन्हा काही दिवस गेलं ती म्हणते तिथं हाय घ्यायचं कळत माझ्यापाशी काय आहे. ते पुन्हा उन्हाळ्यातल्या कोसळा होईल. ते कुठं पतूर उन्हाळा येईल तिथं पतूर. पुन्हा किती अपघात जीवाची सांगा बरं. समजा दोघं नवरा बायको बाजारला निघाली. त्या कांद्याची पुरं असा पुन्हा लेकरू बी त्याच्याच काकाला पिशवी बी त्याच्याच हातात. ह्याच्या काकाला नुसती काय पर्स मध्ये असतं काय माहिती. आम्ही एकदा पंढरपुरात जातो. 2 पोरं समोर चालली होती. त्यांना पर्स घालली. ते म्हणला बघ बघ म्हणला काय आहे. 9 चैनी पर्सला. किती 9 चैनी. उघडतोय एक उघडतोय बघतोय दुसरी उघडते बघतोय तिसरी उघडते बघतोय कायच नाही त्यात. शेवटी 2 टिकल्याची पाकिट. ते म्हणला एक घे तुला आणि एक चल मला लाव कपाळाला. झालं तिथं सुद्धा सुख मिळत नाही. पुन्हा म्हणला लेकरा बाळातनं कस तरी लेकरं मोठी झाल्यावर सुख मिळत. लेकरं मोठं सुखायला पुन्हा पुन्हा त्याच्या लग्नाचं कोडं. समजा त्याचं लगीन झालं तर पुन्हा ती सुराला लागतंय का नाही. संसाराच्या तापेत
संसाराच्या ताते तापलोचे. हा, संसाराच्या ताते करिता सेवा कुटुंबाची. कुटुंबाची सेवा करताना सुख आहे का? बोलू नका पोरावं. ते पत्नी नशिबाला चांगली मिळाली तर बर. परपंच कोणी करावा? परपंचाला महिला मंडळ करावा. आमच्या घरी समोर एखादं कोण आलं सकाळ सकाळ, बायको म्हणते बघा बरं ना गाडी बिडी मागं काय. हा, आणि ह्या बाजारला असाव्या मग तर लय मजा. 50 रुपयाचा हर एक माल, आणि त्यातला जर तुम्ही घ्यायला गेला तुम्ही त्याला 50 द्याचाल काय? ती म्हणते 40ला घे. ती म्हणलं 50 हर एक माल आहे. तरी पण एक जण नवरा बायको दुकानात गेली साडीच्या, दिवाळीचं नाव लावून साडी घे गेली. साडी घे गेल्यानंतर साडी काढली 3000ची. दुकानदार म्हणला डिस्काउंट 2500 रुपये साडी तुम्हाला. ते 2500 द्यायला लागलं माझं. तिनं हात मागं दाबला त्याचा. ते म्हणला का? गप्पा म्हणली. दुकानदार दादा आम्ही 10 वर्षाचं गिरायक आहे, आम्ही कुठं सुद्धा जात नाही, नेहमी तुमच्या दुकानात येतोय, काय तर कमी करा. ते म्हणजे मावशी साडी घेऊ नको, नाहीतर फुकाट मी पैसे देऊ नको. पण खोटं. ते म्हणजे का? दुकान टाकून 6 महिने किती महिने झाले? हा, कुठं चंगटपणा करावा हे कळलं. हे संसाराचं आहे. संसारात सुख आहे का? आहे हा संसार. सुखाचा विचार नाही संसारात. सुखच काय, पण सुखाचा विचार नाही. का नाही? त्याचा उगम दुःखात नाही. कशात नाही? ते स्वभाव सोडत नाही ना. हे जण म्हणला महाराज कारल्याचा वेळ लावलाय, मग म्हणला आपल्या कारल्याला कारलं गोड येणार. त्याला म्हणलं नसतं येत. ते म्हणलं गोड येणार का? मला छटाक साखर टाकतो. किती टाकतोय? त्याला म्हणलं तू रोज 5 किलो टाक, तरी कारलं कसं येणार? का? त्याचा मूळ स्वभाव आहे ते कडू यायला ना. तसा संसाराचा मूळ स्वभाव आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही पोटे. दिवस पहाटे उठून गुलचेल टोलीन, पुन्हा जरी साशी आणलं तरी सुख. हा, संसारात सुख नाही, न सुखाचा विचार सुद्धा नाही. जर सगळ्याला संसार सुखरूप आहे काय? बिन भांडणाचा. संसारातल्या भांडणाला कारण आहे काय? संसारातल्या भांडणाला कारण लागत एक दृष्टांत सांगतो. आता काय आपल्याला असलंच सांगायचं, कारण पहिलं असलं ऐकत आलं. आता अचानक पुन्हा म्हणणार आहे महाराजांनी काय सांगितलं. ते 2 नवरा बायको पंढरपूरला गेली, देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतलं आणि ते बडव्याच्या घरी जेवण ही केलं, आणि मग ते पुरणपोळीचा स्वयंपाक होता. ते पुरणपोळी ते रेसिपी टिपून घेतली, तिला येत नव्हती. तिने काय घेतली टिपून? तर व्हॉट्सअपचा मोबाईल, त्याला स्क्रीन टच. नाहीतर ते असं फिरवलं करकम लगेच त्याच्यावर तुम्हाला पाहिजे ती रेसिपी मोबाईलवर
एवढं सोपं झालंय. हा आणि मग ते गेलं ना घरी आल्यानंतर ते जे बायको म्हणली उद्या पोळ्या करू म्हणजे आपण. मग ते डाळ गोळ साहित्य सगळं आणायला सांगितलं, हे ना आणून दिलं. मला मी कामावर ती शिक्षक होतं, मी शाळेला जातो, आल्यानंतर पोळ्या तयार करते म्हणजे तुम्ही असतो स्वयंपाक तयार करते. ते सगळं आणलं पुरणपोळीचं साहित्य, ते पुरण केलं, गुळ घातला, सगळं केलं, पुरणपोळी करायला लागली. 1.5 तास झालं पुरणपोळी ना. किती तास? 1.5 तास. शेजारची ठाकू काय करते? ती म्हणली पुरणपोळी करते आता पण पोळी येईना. ती म्हणली पोळी येईना, पोळीच येईना. पूर्णात कणी का कंचित पुरण? कशात? पूर्णात जर कमी घातली तर पोळी होईल का? हा ते पूर्णात कमी करायची. तिने लिहिलं नव्हतं ना कशात काय घालायचं. ते आजी म्हणली ठाकू हे असं पोळी होत. हा मग कणकीत पुराण घाल. कणकीत पुराण घातलं, पोळ्या केल्या, पोळ्या झाल्या 5. किती झाल्या? 5. हे आला कामावरनं म्हणजे झाल्या पोळ्या झाल्या, वाढ म्हणलं जेवाय. किती पोळ्या? ते म्हणले 5. ते म्हणला मला 3 वाढून तू 2 खा. ती म्हणली एवढं मोठं सकाळपासून आबदली म्हणली पोळी एकतर जमना, मग मी 3 खाणार आणि तुम्ही 2. ती म्हणला बाजार मी आणलाय, सगळं मी आणलंय, तुला कशा पाहिजे? ती मी 3 खाणार, तो खा 2. सुशिक्षित कुटुंब होतं, भांडणं वाढून ती काय म्हणली आता आपण असं करायचं, जी आधी बोलायचं नाही आता दोघांनी, जी आधी बोलत त्याला 2, जी पुन्हा बोलत त्याला 3 पोळ्या. शाळा सुटली, 5-6 वाजल्या भांडणार, 7 वाजल्या कोण एकामेकाला बोलणार का? आधी बोलल त्याला, पुन्हा बोलल त्याला 9 वाजल्या तरी बोलत ती. 12 वाजल्या का? आधी बोलल त्याला, पुन्हा बोलल त्याला 12 वाजले झोपले पण पोळ्या खाल्ल्या का? आधी बोलल त्याला 2, पुन्हा बोलल त्याला 3. झोपली गेली, सकाळ उठली नाही ती. सकाळ उशिरा झोपलेली. ते 4 जण चालले होते वाटेल, चांदा चौकडे म्हणते त्याला. मला मास्टरचं रोज जरा घोडा असतं, आज कसं लावलंय? या जणांना फटीतनं बघितलं, हे झोपले ते. म्हणला मिळून आत्महत्या केली म्हणता. ते एवढे सुशिक्षित म्हणला, दोन्ही म्हणून केल्या ह्यांचं कोण सुद्धा माझा ह्याचा सगळा मोठा ठेवा कोणी करायचा? आपणच केला पाहिजे म्हणला. ते दार मोडलं आणि आत गेले, हे दोन्ही निश्चित पडले. ती तरी बोलत ती का? आजी बोलल त्याला, पुन्हा बोलल त्याला. ते सगळं साहित्य गोळा केलं, ते ताटीवर झोपवलं. तिथं लय मजा असती ताट्याला माहिती सांगणारी लय. त्याला सुद्धा शास्त्र आहे बरं का. ते उत्तर दक्षिण मांडावं लागतं. 2 उभाट 3 आडवाट त्याला. हा ते बांधायचं त्याला शास्त्र आहे. बांधे कुंड असं वड तसं वड, ते सगळं बांधलं तरी गप. ते म्हणजे मिळून म्हणजे एका पिढीवर म्हणजे लिहायला लिहायचं तरी गप का? आधी बोलव त्याला भांडण. 4 जण आता उचलून गेला, 1 जण ती शिकाय घेतली, 4 उचललं नदीला तरी गप का? 3 कुणी खायच्या 2 कुणी. आधी बोलल त्याला 2, पुन्हा बोलल त्याला. नदीवर सरांड रचलं, तिथं सुद्धा शास्त्र आहे. ते रस्त्यानं नसतं बरं का, ते आता इतकं चाललेत बसत नाही. हा ते पुरुष मिळाला तर ते स्वस्ती काढ लागतं, स्त्री मिळली तर हळद कुंकाचा सारा टाकावा लागतो. ते मुंडकं उत्तर दक्षिण करावं लागतं. पुरुष असलं तर त्याला पायाकोंडी पेटवायचं, महिला असेल तर डोक्याकोंडी पेटवायचं, एवढं शास्त्र आहे त्याला. पण ते कोण म्हणते? आणि ते रचलं सगळं त्यांना झोपवलं तरी सुद्धा आधी बोलल त्याला 2, पुन्हा बोलल त्याला. ते आंबा हातात धरला, ते मला जाऊ दे म्हणला, तू 3 खान मी
हे होती 5 जण. एकाच्या हातात शिकाल चौघाने मोठ म्हणजे 3 आणि 2. ज्या पळाली 1.5 महिना नदीला कुणी विठाल ह्याला म्हणायचं संसार. ह्याच्यात किती जरी आरी पडून केला तरी सुख मिळत. बरोबर तात्या? किती वर्ष झाली लग्नाला? 40 मिळत नाही महाराज यात सुख. हा त्यातनं नशिबाला पोरं चांगली असली तर बरं, नाही तर लय अवघड. आम्हाला तर लय अनुभव होतो. त्या काही ठिकाणी एकजण मावशी कीर्तनाला गेलो, महाराज चला घातला चहा प्यायला. घरी चहा प्यायला घरी गेल्यानंतर ती म्हणली, मी म्हणलं बरं आहे का मावशी? कशाचं काय? म्हणली दारू पिऊन येतय, म्हणली रोज धिंगाणा करतय, भांडणं करतय, दारुड्याला बायकाला चांगल्या बरं का. ती म्हणती मी आहे म्हणून ह्याचा. ते म्हणले तुम्ही आला आता काय तर सांगा म्हणजे त्याला 4 गोष्टी. ते म्हणलं कुणाचा हातात ऐकणार, माझा ऐकल का? मग पण सांगून बघा. तवरती आलं एक म्हणला महाराज आलाय. मी म्हणलं वय कशाला आलाय? म्हणलं कीर्तनाला. बर म्हणला. मी म्हणलं दारू पिऊन म्हणलं चांगलं बाबा 70 घरी देता का? 10,000 दिलं म्हणला. मग म्हणला दारू हे पिऊ नका म्हणलं. कशाला प्रपंचाचं वाटलं होतं? मला सांगा नशा माणसात आहे का दारू? हा कशात आहे? दारूच निशा असते तर दुकानातल्या बाटल्या उड्या मारल्या असत्या नाही. हा नशा शराब नाही होती, नशा आदमी होती. हा नशा शराब में नहीं होती, नशा आदमी में होती है. जानते जान क्या पीती हो, आधी रात में निकल जाएगी. अरे प्याला ऐसा हरि नाम का पियो, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हा ते म्हणले काय तर सांगून तुला म्हणलं ते म्हणलं 70 देता जाता बस येत मला. मी म्हणलं जाणं होत नाही म्हणला. मग तुम्ही तेच ना मला तुम्ही 10,000 दिले म्हणल्यावर माझा हिस्सा आहे नाही त्यात. सत्यात 10,000 दिले म्हणल्यावर हाय की म्हणलं तुमच्या पॅकेटात सुद्धा कीर्तन करायला पैसे त्याला मला सांग म्हणलं हाय. मग माझ्या हिशाचं कीर्तन हे तर म्हणलं. नंतर टाळ लागतंय, पकवास लागतंय, इथं कसं कीर्तन करायचं? हा इथं खरा येत नसतं म्हणलं. जरा दारू बिरू सोडा मग तुम्हाला सुधरेल म्हणलं. आणि बंद करा म्हणे. ते का बंद म्हणला. ते घरच्या म्हणजे बंद म्हणते म्हणलं तर उद्यापासून पाठ बंद. बंद म्हणते हे असं लय म्हणलंय म्हणजे केल्यावर बंद म्हणते. सकाळी नाही आता खरंच म्हणते. ते म्हणला खरंच बंद. मी म्हणलं काय? सप्त्याला वर्गणी आणि म्हणून अशा असणाऱ्या संसारात सुख नाही. पुढे मिळेल म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही. संसारात दुःखाशिवाय दुसरं काय सुद्धा नाही. जर तुम्हाला संसारात दुःख का भोगावं लागतं?
संसारात एकच सुख आहे, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. ते चिंतन केलं तर सुख प्राप्त होतं. दुःख का भोगावं लागतं? दुःखाला कारण माया आहे. माया, ते माया आपल्याला कळू देत नाही. जीवाला त्रास कोण देतो? माया देते. आणि ती माया घालवण्यासाठी त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ते म्हणजे हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, तेने माया जाळ तुटतील. म्हणून यांना भजन हो बाळको सकळ. आता माया म्हणजे काय? हे जे दिसत नाही तो भासते नाही, आधी अंती अवसानी. ज्ञानोबरांनी 7व्या अध्यायात मायेचं चिंतन मांडलं. 100 ओव्या मांडल्या मायेवर. ज्ञानोबरांनी अर्जुनाला विज्ञानासह अज्ञान काय आणि ज्ञान काय हे सांगितलं. त्यांनी सांगितलं सत्व रज तम 3 गुणापासून माया निर्माण झाली. ते भगवंताची माया भगवंतापासून निर्माण झाली. आणि त्या 3 ज्या रजगुणापासून हे जगत निर्माण झालं. 4 खाणी लाख लाख योनी निर्माण झाल्या. एवढ्या सगळ्या कोणी निर्माण केल्या? भगवंताने निर्माण केल्या. प्रत्येकाच्या ठिकाणी 3 गुण आहेत, सत्व रज आणि तम. ते गुणापासून निर्माण झालं भगवंतापासून. पण जीव त्या सत्व गुणापासून निर्माण झाला, भगवंतापासून गुण निर्माण झाले, तरी त्या जीवाला भगवंत कळाला. कारण भगवान परमात्मा सांगतात माझ्यापासून गुण निर्माण झाले, माझ्यापासून माया निर्माण झाली, पण मी त्याच्यासाठी उदाहरणं दिली. मला सांगा, आपण लाकड जाळली, लाकडात काय आहे? अग्नी. अग्नीत काय आहे? पुन्हा धूर आहे, धूर. बरोबर आहे? धूर कोणापासून निर्माण झाला? लाकडापासून. बरोबर आहे? जर नुसतं लाकूड मोडलं तर धूर निघेल का? धूर निघत नाही. पाण्यापासून वीज निर्माण झाली, पाण्यापासून वीज निर्माण झाली, त्यात बॉट घातले करंट बसतंय, पण पाण्यात वीज आहे का? पाण्यात वीज. तसं म्हणतात माझ्यापासून हे सगळं जगत निर्माण झालं, पण ते मला का ओळखत नाही? मायेचा पडदा. कशाचा पडदा? आणि मायेचा पडदा जो दूर होत नाही तोपर्यंत जीवाला ओळखत नाही. मला सांगा, आता तुम्हाला गावाला मला तो देव बाहेर आहे का आत आहे? ना म्हणलं देव बाहेर आहे का आत आहे? बाहेर. देव आत आहे का? का? मायेचा पडदा. एक शिष्याकडे एका गुरुकडे एक परीस होता. शिष्याला मला उद्या तुला परीस देणार आहे. शिष्य आला म्हणजे द्या परीस. ते म्हणजे जा म्हणजे लाकडाची पेटी आहे, त्यात एक लोखंडाची पेटी आहे, त्यात एक लोखंडाची पेटी आहे, त्यात एक लोखंडाची पेटी आहे, ती घेऊन ये. ती गेला लाकडाची पेटी, लोखंडाची पेटी, त्यात लोखंडाची पेटी, त्यात लोखंडाची पेटी घेऊन आला. आपल्याला टाइम कमी. ते घेऊन आला. त्याने म्हणलं काय मला फसवायला लागले म्हणलं गुरु मला. का? म्हणजे पैसाचा गुणधर्म काय आहे? लोखंडाला सोनं. गुरुने सांगितलं लोखंडाच्या पेटीत पैसा आहे. मग पेटी सोन्याची का झाली नाही? परीस कुठं आहे? मग का सोन्याची झालं नाही? त्याने सांगितलं गुरुजी ही काय बरगड आहे? ते म्हणले पेटी उघड तुला कळत. पेटी उघडली तर त्याच्यात मनमन कापड होतं आणि त्यात तो परीस होता. त्या पेटीच्या परसाच्या मध्ये कापडाचा पडदा आला, त्याच्यामुळे त्याचं सोनं झालं. तसा मायेचा पडदा आहे देवाच्या आपल्यामध्ये. म्हणून सांगितलं तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत हृदयात राहिला. देव कुठं आहे?
आत आहे. तर ते आतल्या देवाची ओळख होण्यासाठी त्या हरीचं चिंतन करावं लागतं. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणाले. हरीच का सांगितलं? हे लय मोठं चिंतन आहे आपल्याकडे तेवढा आहे. कारण प्रत्येक ठिकाणी हरी शब्द आहे महाराज. मी कीर्तनाची सुरुवात केली. कशी केली? हरी हरी रामकृष्ण हरी. काय आहे तिथे शब्द? हरी. आता तुम्ही पंक्तीला बच्चाल गेल्यावर पंक्तीला बसल्याकडे श्लोक आहे दररोजचा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तिथं सुद्धा काय आहे? हरे. ज्ञानोबरांनी 27 अभंग लिहिलं रोज पाठासाठी. त्याला काय म्हणता? हरी पाठ. नाथबाबांनी अभंग लिहिलं त्यासाठी काय म्हणता? हरी पाठ. प्रत्येक ठिकाणी हरी शब्द आहे. हे कीर्तन झालं संध्याकाळी जागर आहे. त्याला काय म्हणायचं? हरी जागरी. एवढी हरीच्या नावाला किंमत आहे. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं तेने मायाजाळ. भगवंताच्या नामामुळे हे संपणार आहे. म्हणून त्याचं चिंतन केलं पाहिजे. इतर मार्गाचा जायचं कोणत्या मार्ग? आणि ते नका पडू बाबाचे बरी. म्हणजे तुम्ही योग मार्गाने जाऊ नका, कर्म मार्गाने जाऊ नका. नुसतं चिंतन करा, नामचिंतन. का? ते मार्ग दुष्टर आहेत. त्याचं आपल्याला ज्ञान नाही महाराज. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान पाहिजे. कर्माला ज्ञान पाहिजे. कर्म असा आहे सूक्ष्म आहे आणि दुष्टर. देवपूजा कर्म आहे तुमचं. देवपूजा काय? कर्म आहे. बरोबर आहे. त्याला सुद्धा ज्ञान पाहिजे. आधी धन तुम्हाला का द्यायला? हा बरं. आधी दिवा लावायचा का कोणा? दिवा वेगळा, निरंजन वेगळं. जो कायमस्वरूपी ठेवत असतो तो दिवा, आणि आरती पुरतं लावलं जातं ते निरंजन. कायमस्वरूपी देवाला देवा असला पाहिजे. आपल्या देवाला काय वाहिलं पाहिजे ह्याचं स्वज्ञान पाहिजे. भगवान शंकरला काय वाहते ती? बेल. पांडुरंगाला तुळस. बरोबर आहे. तुळस भगवान शंकरला आहे का? नाही. घरात माझ्या पिंड असते का? कुठं असते? हा माझ्या पिंड कुठं असते? तुळशीत का देवाऱ्यात? चालेल का? तुळशीत शाळेग्राम असतो. पहिल्या तिच्या कीर्तनकारांनी सांगितलं. कोण ध्यानात ठेवतंय? हे नुसतं काव्याचा दृष्टांत तेवढं ध्यानात राहिला असं. ते असलं पण ध्यानात राहतो. हे कीर्तन हसायचं साधन नाही, पण हे वाद चाललो. कीर्तन हसायचं साधन नाही महाराज. हे उद्धाराचं साधन आहे. कोण माणसाला ते पटलं ना. 4 पोरं आलती वारीला. ते वारीनं गर्दीनं फिरून आली घाटावरून चालली. त्या भिकाऱ्याला 1 रुपया दिला. ते भिकाऱ्याने थोडी वारीला गेली. सूट बूट घातला. एवढं दिसतं रुपये त्याने बारीक चेअर केलं आणि एक मारवाडी आला आणि ते असं असं हातावर पोत गेलं आणि ते हसायला लागली. त्यामध्ये ह्याने नक्कीच 1000 रुपये दिलं. किती? हा तेव्हा जग म्हणलं तुम्ही काय केलं? काय सुद्धा केलं? नुसत्या गुदगुले केल्या. काय केले? आपल्याला गुदगुल्याची सवय लागली. खरा लाभ आपल्याला पटत. ती म्हणते महाराजांनी काय सांगितलं? हसवलं. हसण्यासाठी परमार्थ नाही. अमुस आयुष्याचा हसू झालं. हसू आपल्या काय झाले? तुम्ही किती आरी पडून संसार करा, पोरं मोठी होऊ द्या. तुम्हाला म्हणते माझ्या बापाने कमी एवढं. ते म्हणते काय केलं? काय आता मी डॉक्टर केलं पोराला. म्हणते काय डॉक्टर केलाय? कर्तव्य केलं. म्हणते काय केलं? कर्तव्य आम्हाला त्याचं घेणं देणं. हे पाहिजे. हे कुठं पत्र करतंय? जवळ हातपाय चालतो तर तवर हातपाय टेकलं पुन्हा परमार्थ घडत नाही. म्हणून पैसे कमी कमवा, संसार कमी करा. मला सांगा, संसार करावा लागतो का? होतो. हे तात्या मला सांग, तांबडं फुटायला गुडचे तोडापाय उठवावं लागतं का? मनानं उठतो. मनानं उठतो ना. तिथं सांगावं लागतं का? पण छान कीर्तनाला म्हणून
म्हणजे संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो महाराज. 8 तास लागतो परमार्थाला. 8 तासाशिवाय परमार्थ होत नाही. आणि पोरांसाठी अजिबात कमवायचं नाही. ते कमवून म्हणतील आणि कमवून काय येते आपल्या संग. तरी सुद्धा लोक बाण टोकरल्याशिवाय कशा पाय टोकरत असतील. अलीकड पद्धत निघली, गिनी बोल घास घास कोणाच्या बांधाला फोडायचा कुठं. ते रान म्हणला हे लय बघितली ना, आजा नेला पंजा नेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पण तू. ते म्हणला तू किती बी लोकांच्या बांधाला घासला, बांध इथंच राहणार आहे तू. किती कमवलं तरी 25 एकर जमीन कमवा बरोबर काय येत नाही. 22 लाखाचा बंगला बांधला तर बरोबर काय सुद्धा येत. देवाला बंगला बांध दाखवायला गेलं मला. 4 मजलं होतं. महाराज म्हणला घर कस काय. चांगला आहे. दुसऱ्या माझ्या घर आहे. महाराज घर कस काय. उत्तम आहे. तिसरं महाराज घर कस काय. सुंदर आहे. चांगलं झालं, उत्तम झालं, सुंदर झालं. वरच्या माझ्यावर म्हणलाय बाथरूम कसं आहे. मी म्हणलं एवढ्यावर. हे म्हणला 10 लाखाचं आहे. म्हणलं 10 लाखाचं. हे ऑटोमॅटिक आहे, बटन दाबलं फिरते. गरम पाणी येतंय, गार पाणी येतंय. सांगा मला कसं आहे. मी म्हणलं सगळं उत्तम आहे, पण शेवटच्या आंघोळ ह्या शेवटच्या आंघोळ कुठं आहे. बाहेर दारात आहे. आत घरात आंघोळ. जरी सोलार बसवलं तरी पाणी चुलीवरच आहे. कुठलं सोलारचं पाणी. म्हणून नाथ बाबा